पत्रकार परिषद असं म्हणत काही विषय फार नव्हता. मी कुठे येणार म्हणून मला काही पत्रकारांचे फोन आले की आमच्याशी बोलणार का. आमच्याशी बोलणार का तुम्ही आलात तर तुमच्याशी बोलू. आणि म्हणून मी त्यांना हो सांगितलं. त्या होचं रूपांतर पत्रकार परिषदेमध्ये झालं. सर्वसाधारणपणे पत्रकार परिषदेची सुरुवात करताना तुम्हाला काय म्हणायचं ते पहिलं तुम्ही म्हणा आणि मग आम्ही तुम्हाला विचारतो तर मला कशावर म्हणा हे मला काही कल्पना नसल्यामुळे बहुधा मला असं वाटतं की मध्यंतरीची माझी मुलाखत झाली त्या मुलाखतीमध्ये मी जे काही बोललो त्याच्याबद्दल तुम्हाला काही 4 प्रश्न विचारायचे असतील तर ते 4 प्रश्न जे काय असतील तर तुम्ही सुद्धा सुरुवात केली तर उत्तराच्या वर्गामध्ये मला अनेक काही प्रश्न उभे राहतील. त्याबद्दलची माझी उत्तर तुम्हाला भेटतील. त्यासाठी विचारायची सुरुवात करावी. तुमच्या या मुलाखतीनंतर शरद पवार असं म्हणाले होते की राजकारण्यांनी प्रबोधनकार ठाकरेंची पुस्तकं वाचण्याची गरज आहे. मी प्रबोधनकार ठाकरे पण वाचले आणि मी यशवंतराव चव्हाण पण वाचले. मी जे बोललो त्याचा प्रबोधनकार ठाकरे माझ्या आजोबांनी लिहिलेल्या पुस्तकांचा काय संबंध होता मला एकदा पवार साहेबांनी समजावून सांगितलं. तुम्हाला जर 2-4 दिवसापूर्वीची गोष्ट विसरले नसतील. एबीपी माझा या चॅनलसाठी मी एक मुलाखत दिली. चॅनलचा विषय हा स्वातंत्र्याची 74 वर्ष पूर्ण आणि 75 वर्ष पदार्पण या विषयाला अनुसरून ती मुलाखत होती आणि एकट्याची माझी नव्हती. बरेच लोक त्यामध्ये होते आणि त्या 74 वर्षाच्या प्रवासामध्ये आपण काय गमावलं आणि आपण काय कमावलं याचा थोडासा उहापोह त्याच्यामध्ये त्या मुलाखतीमध्ये होता. आणि मी त्याला हेच सांगितलं त्याच्यामध्ये की आपल्या हातामध्ये मोबाईल फोन आले, आपल्याकडे मॉल आले, आपण वैचारिकदृष्ट्या सुधारलो का, मोठे झालो का, वाढलो का, अगोदरच्या गोष्टी आपण टाकून दिल्या का. अशा अंगाने मला असं वाटतं आपण 74 वर्ष मोजली पाहिजे असा माझा तो होता. आणि त्या सगळ्या याच्यामध्ये अजूनही आपण जातीपातीमध्ये कितपत पडलेलो आहोत आणि जातीपातींच्या बद्दल आपण चर्चा करतो. निवडणुकीच्या काळामध्ये देखील भाषण होतात सगळ्यांचीच. त्यावेळेला अजूनही आम्ही 74 वर्ष आम्ही हेच सांगतो. आम्ही तुम्हाला रस्ते देऊ, आम्ही तुम्हाला पाणी देऊ, आम्ही तुम्हाला वीज देऊ, आम्ही तुम्हाला शिक्षण देऊ, आम्ही तुम्हाला रोजगार देऊ. हे जर 74 वर्ष चालू आहे, 74 वर्ष चालू असतात तेव्हा आपण काय गमावलं, आपण काय गमावलं ते आपण शोधणं मला असं वाटतं आवश्यक आहे. जात ही गोष्ट मला असं वाटतं हजारो वर्ष अगोदरपासून आपल्याकडे सत्कारू शकतो. जात ही गोष्ट आपल्याकडे आहेच. ती काय फक्त महाराष्ट्र देशाचा भाग नाही, दिलभर आहे, जगातही असू शकते. इकडच्या जाती मला घेतला परत पण साधारणपणे आपण 99चं दशक 99 साल जर समजा आपण पाहिलं तर या 99 सालाच्या अगोदरपर्यंत या महाराष्ट्रामध्ये जातीपाती होत्याच. पण 99 सालानंतर जातीपातीमध्ये एकमेकांच्या बद्दलचा द्वेष वाढला हे माझं स्टेटमेंट होतं. आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातीजातींमध्ये द्वेष जास्ती निर्माण झाला किंवा द्वेष निर्माण झाला दुसऱ्या जातीबद्दलचा. याच्या अगोदर कसं होतं, याच्या अगोदर आपण
प्रत्येकाला आपल्या जातीबद्दल एक अभिमान होता. जातीवादी मतदान व्हायचं तिथपर्यंत या सगळ्या गोष्टी होत्या, परंतु दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सगळा सुरू झाला. आणि हे काही मला एकट्याला माहिती नाही, फक्त सगळ्या तुम्हाला पण सगळ्यांना माहिती आहे, सर्व राजकीय पक्षांना माहिती आहे. बोललो फक्त मी. आणि ह्या सगळ्या संदर्भामध्ये राज ठाकरेंनी प्रबोधनकार वाटले परत वाचावे. मला ह्याचा अर्थच नाही कळला अजून. तर प्रबोधनकार ठाकरे मी वाचले, सगळी पुस्तकं वाचली. आणि काही माझ्या आजोबांचे अनेक जे संदर्भ होते ते त्या काळातले होते. मला असं वाटतं स्वतःला आपल्याला पाहिजे तेवढं फक्त प्रबोधनकार ठाकरेंचं घ्यायचं आणि बाकीचं घ्यायचं नाही, असंही करून चालणार नाही. म्हणून मला असं वाटतं की त्याप्रमाणे मी जसं प्रबोधनकार ठाकरे वाचले तसं मी यशवंतराव चव्हाण पण वाचलेले. यशवंतराव चव्हाणांनी काय प्रकारचा त्यांचं आयुष्य कसं होतं, त्यांचा विचार करायची प्रक्रिया कशी होती हे वाचलं. आत्ताचे राष्ट्रवादीचं नेतृत्व यशवंतरावांच्या त्या विचारापासून दूर गेले. वादाचं राजकारण करून सुद्धा महाराष्ट्रामध्ये एक अशी सत्ता कुणालाच झाली नाही. पवारांवरती पण मतदार एनर्जी अर्जुनची जबाबदारी एक मोठी सत्ता पवारांना सुद्धा महाराष्ट्राने कधी दिली नाही. तर ती काय आरोप झाला की तुम्ही जातीचं राजकारण वगैरे. दुसरीकडे विकासाचं राजकारणची भाषा केली, त्यालाही महाराष्ट्रातली जनता काय म्हणायचं याच्यावरून. म्हणजे म्हणून मला असं वाटतं की मला हा जो सांगण्याचा उद्देश होता हा महाराष्ट्रातल्या जनतेला होता. जनता प्रगल्भ आहे असं म्हणायचं की जर ती वोट बँकेचं राजकारण करणाऱ्यांना एक मोठी सत्ता देत नाहीये ते काही होईल तरी. परंतु मला फक्त ह्या जातीपातीतनं महाराष्ट्राचा विचार बाहेर येणं गरजेचं आहे याच्यासाठीचा तो माझा प्रयत्न होता. कसं होतं की आपण गोष्ट बघितली पाहिजे की जे कधीही वातावरण, आता मी गेले अनेक वर्ष मी पत्रकारांशी बोलतोय, आपण शाळा कॉलेज सगळ्या गोष्टी बघतोय, आपण इतके अनेक वर्ष बघतोय. पण गेल्या 15-20 वर्षामध्ये शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये तिथे जाती आल्या, म्हणजे मित्रांमध्ये जाती आल्या, मैत्रिणींमध्ये जाती आल्या. कोणत्या जातीची मैत्रीण करावी आणि कोणत्या जातीचा मित्र करावं इथपर्यंत आलं. हे काही सरसकट माझं विधान नाही, परंतु हे बऱ्याच प्रमाणामध्ये आल्या या गोष्टी. आणि दूर का जा, तुमच्यामध्ये पण आल्याच नाही गोष्टी, पत्रकारितेमध्ये पण आल्या या गोष्टी की हा या जातीचा, तो त्या जातीचा, मग हा या जातीचा म्हणून त्या पक्षाचा आणि हा या जातीचा म्हणून या पक्षाचा, अशा अनेक गोष्टी आल्या. म्हणजे बातमी व्यतिरिक्तही मी अनेकदा पत्रकारांना भेटत असतो, त्यावेळेला पत्रकारांकडूनच मिळणाऱ्या या माहितीनुसार मी तुझ्याशी बोलतोय. पण सर याला जोडून इथपर्यंत खालपर्यंत प्रकरण कधी आलं नव्हतं. ज्या महाराष्ट्राने देशाला विचार दिला, ज्या महाराष्ट्राने या जी असे नेते निर्माण केले, या महाराष्ट्रामध्ये असे लोक निर्माण झाले की त्यांनी देशाला विचार दिला, तो महाराष्ट्र आज आपण बघतो की अनेकदा एक ते अग्रेसरी बसले. त्यांनी मला त्यांचा अनुभव सांगितला होता. एकदा उत्तर प्रदेश मधला, ते उत्तर प्रदेशमध्ये गेले असताना तिकडे एका वाटेमध्ये थांबले, एका ढाब्यावरती थांबले, एका तिकडे बाहेर ढाब्याच्या फाट्यावरती बसले आणि चहा सांगितला. आणि चहा सांगितल्यावरती त्या काउंटरवरचा जो ओनर होता, म्हणजे तो मालक जो होता, तो उठून आला यांच्याकडे आणि चहाचं त्या मुलाला सांगितलं होतं चहा. तो मालक आला आणि मालक आल्यावरती याला विचारलं की कौनसे जात से हो. त्यांना पहिलं कळलं नाही कोणची जात से म्हणजे काय. परत एका बाजू विचारलं कोणची जात से हो, आणि त्यांची जात सांगितली. जात सांगितलं बरं ठीक आहे, अच्छा भेटो, इनको चाय देणार आहे. असा महाराष्ट्र करायचा आहे का आपल्याला? आज निवडणुकीच्यासाठी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आज तात्कालिक वापरल्या जातील, परंतु ह्याचे होणारे परिणाम पुढे महाराष्ट्रामध्ये ते भयानक असतील, भीषण असतील. नीरज चोप्रा ज्यांनी पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं अथलेटिक्स मध्ये, नीरज चोप्रा ची जात जी आहे ती त्याची जात शोधली गेलीच ना या निमित्ताने. महाराष्ट्राशी कनेक्शन जे आहे ते तोपर्यंत काही नीरज चोप्रा नव्हता. जिंकल्यावरती नीरज चोपडे झाला. चालायचं म्हणजे सुरू राहणार म्हणजे आज मला माझ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजातली मुलं मुली आज मोर्चे काढले, आंदोलनं केली.
ते सगळे मोर्चे सगळे कशात निघाले, कसे निघाले? आणि जर समजा त्यांना आरक्षण मिळणार नसेल तर स्पष्ट सांगा ना त्यांना. ही माती भडकवून, डोकी भडकवून या सगळ्या गोष्टींचं जातीचं राजकारण करून फक्त त्या निवडणुकीला मतं भेटली पुढे काय होईल? पण आता जातीबरोबर धर्माचं हे तर आहे, धर्माचं जे ध्रुवीकरण होते किंवा राजकारण होतं, महापालिकेची निवडणूक जरी असली तरी लाट असते विशिष्ट. किंवा आता पुण्याचं उदाहरण द्यायचं तर रामाच्या शिल्पाकरता 2 कोटी, साधारण पिशवीच्या पुण्याला शिडी घालण्यासाठी 15 लाख. प्रश्न असा आहे की आपण किती तुटत जायचंय याला पण काही मर्यादा आहे की नाही? म्हणजे अजेंडा जात आणि धर्मच राहणार. निवडणूक काय जात आणि धर्म हाच अजेंडा राहणार निवडणुकीचा. मला सांगा, मला असं वाटतं की नरेंद्र मोदी ज्यावेळेला पंतप्रधान झाले ते विकासाच्या मुद्द्यावर झाले, बरोबर ना? जात आणि धर्माच्या मुद्द्यावर राहिले नव्हते. म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर देखील लोक मतदान करतात. आणि मी त्या दिवशी तुम्हाला म्हटलं की धर्माचा ज्या वेळेला विषय असतो, धर्माचा तो ती गोष्ट कशी कशी आली हे पण मी त्या मुलाखतीमध्ये मी सांगितलं होतं की ती वातावरणात ती गोष्ट होती. जातीचं काय चाललंय, जातीचं वातावरण तयार करण्यात येत आहे. आणि ह्याच्यातनं तुम्हाला आठवत असेल की मी शरद पवार साहेबांची मुलाखत घेतली होती इथे, बरोबर आहे? आणि त्याच्यावरती काही पत्रकारांनी सुरू केलं की राज ठाकरेंची भूमिका काय मांडायची त्याच्यामध्ये. तुम्ही जर बघत असाल तर मी त्यांच्या वाढदिवसाच्या त्यांचा वाढदिवस ज्यावेळेला होता त्यावेळेला मी भाषण केलं होतं, आठवलं तुम्हाला? आणि त्या माझ्या भाषणाची सुरुवात अशी होती की आजचा दिवस पाहता काही गोष्टी या राखूनच ठेवल्या पाहिजे, बरोबर आहे? त्या आज बोलून चालणार नाही. वाढदिवस असतो त्यावेळेला आपण चांगलं बोलतो. आता चांगलं बोलतो म्हणजे भूमिका बदलली. त्या मुलाखतीमध्ये मी त्याला असा प्रश्न विचारला होता की महाराष्ट्राचा जर समजा आपण एक काय म्हणू आपण त्याला एक बुक की ज्याच्यातनं सगळेजण एक होतात किंवा एकत्र येतात, असं काय वाटतं तुला? मला साधारणपणे अंदाज होता ते काय उत्तर देतील. त्याप्रमाणे त्यांनी उत्तर दिले की छत्रपती शिवाजी महाराज. मग मी त्याला विचारलं पण जर छत्रपती शिवाजी महाराज हे जर आहे तर तुमच्या भाषणाची सुरुवात किंवा तुमचा पक्ष हा शाहू फुले आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन जाणार, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा का नाही? मूळ विचार जर समजा आपण बघितला तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे. बाहेरवरती त्याच मुलाखतीमध्ये तुम्ही जेव्हा आरक्षणाबद्दल विचारलं पवारांना, त्याच मुलाखतीमध्ये जेव्हा तुम्ही पवारांना आरक्षणाबद्दल विचारलं तेव्हा असं म्हटलं की आर्थिक निकष असतात. आर्थिक निकष असला पाहिजे बोलले होते ना. प्रश्न असा आहे की मी ज्या वेळेला एखादी गोष्ट बोलतो त्यावेळेला तुम्हाला ते खूप सोपं जातं बोलायला. त्याने राज ठाकरेंची भूमिका बदलली. ते बाकीचे ज्या वेळेला सगळे भूमिका बदलत असतात त्यावर तुम्ही काय बोलत बोलतो ना. काढून दाखवी राजकीय पक्षांमध्ये प्रामुख्याने सुरुवात होते. म्हणजे आता हे 99 पासून तर आहे, पण आधीपासून काँग्रेस, भाजप, कोणी ओबीसी आघाडी, मुस्लिम आघाडी, मातंग आघाडी, आधीपासूनच पक्षाचं अशा पद्धतीने जातीची आघाडी असते. आणि त्याला पुन्हा आरक्षणाची किंवा समानतेच्या नावाखाली आपण समानतेच्या नावाखाली आरक्षण जरुरी आहे किंवा सगळ्यांना एका लाईनमध्ये आणायचं यासाठी सगळं जर आवरण घातलं जात असेल तर हा सगळा फार्स म्हणायचा काही आघाडी आहे हा सगळा राजकीय पक्षांची हे फक्त मतदारासाठीच्या गोष्टी आहेत. त्यांच्या आयुष्यामध्ये सुखशांती यावी याच्यासाठीच्या गोष्टी नाही आहेत. निवडणुकीच्या काळामध्ये 2-4 टाळक्यांचं या नातींमुळे बोललं होतं, त्याच्यापलीकडे काय होतं? मला असं वाटतं आपण ह्या गोष्टी नीट समजून घेतल्या पाहिजेत. आणि माझा त्या दिवशीच्या मुलाखतीमध्ये सांगण्याचा उद्देश फक्त एवढाच होता. आता मी बाबासाहेब पुरंदरे मी काय जातो ते इतिहास संशोधक म्हणून जातो. मी काय तिथे ब्राह्मण म्हणून जात नाही ना. उद्या मी समजा पवार साहेबांना भेटलो तर काय मी मराठा म्हणून जातो का? किंवा अजून तुमच्या घरी आलो समजा तुमची काही जात बघून येणार आहे का मी? आपण काही गोष्टीत बाहेर येणं आवश्यक आहे ना.
कुठलं वॉर्ड निहाय? मला असं वाटतं वॉर्ड निहाय जे आरक्षण असतं त्याच्यामध्ये स्त्री पुरुष हेच खरं तर आरक्षण असलं पाहिजे. विरोध काय करणार? वरती जे ठरवतात तेच तुम्हाला करायला लागतं ना. अजून तशी तुमच्या क्षेत्रामध्ये अजून आरक्षण नाही आले. त्याच्याबद्दल काय बोलायचं? मी काय वाचतो आणि मी काय वाचलंय हे मला माहिती आहे आणि माझ्या पक्षाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. मला बोलायचा प्रयत्न करू दे. पहिली गोष्ट तुम्हाला पण पकडणार कळलं का? बस तुम्ही पण बदलला टाकलं बसमध्ये पण आणायचं असेल ना मोठं प्रबोधनकार टाकले आणलेत ना मग तुम्हाला कळेल आपण कुठे होतो. त्या काळातल्या गोष्टी आहेत या काळातल्या गोष्टी 2012 साली नाशिकमध्ये त्याच्यासाठी मला कुठला संदर्भ लागत नाही. मला म्हणून मी ते लिहिलं. हेच तर म्हणणं आहे ना, ज्या वेळेला तुम्ही सांगता की हा पुरंदरेंचा किंवा चुकीचा इतिहास दिला गेला, चुकीचा इतिहास दिला गेला, तर मला असं वाटतं तुम्ही सांगा ना कोणता इतिहास चुकीचा दिला गेला. इतक्या वर्षात नाही कळलं कोणाला, आत्ताच यांना कळलं. त्यांच्या अगोदरच्या पिढ्यांना कळलं नाही. म्हणजे मला असं वाटतं मी जर चुकत नसेल तर ते 50 साली आलेलं पुस्तक ते पहिल्यावरती तो पण नाही कळलं कोणाला. कोणात वाचायचं नाही, तुम्ही भडकत राहायची, आपण स्वतः चुकीचं लिहायचं. आणि हे हवं आहे, कळलं का? की या राजकारणासाठी म्हणून हे एजंट जे नेमले गेले ना, ते एजंटच कामच ते आहे. माझ्याकडे आज अशी अनेक मुलं आली की ज्यांना माहिती नव्हतं, ज्यांना असं वाटलं की खरंच अशा प्रकारे लिहिलं गेलंय. मला सांगू बोलतो कोण केस कुठे तो सध्या आग लावून गेला, मग कोणी आग लावायला सांगितली? त्याच वेळेला नेमका कसा काय आला? आणि म्हणून मी त्या दिवशी एक शब्द वापरला की हे सगळं वेल डिझाईन आहे. ही कुजबूज जर आधीपासून होती तर जेम्स लेनचं पुस्तक येईपर्यंत वाट का बघितली गेली? दादोजी कोंडदेवांचा जो पुतळा हटवला गेला तो जेम्स लेनच्या पुस्तकानंतर झाला आणि दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवला गेला लाल महालात. आणि ही कुजबूज तर आधीपासून होती असं म्हणतात. केव्हाही बोललो तुम्हाला आठवत असेल तर की या गोष्टी काही संदर्भ माहिती नसताना या सगळ्या गोष्टी मुद्दामून चालू आहे. आणि हे फक्त जातीमध्ये फक्त द्वेष निर्माण करण्यासाठी या गोष्टी. कुणाचं षडयंत्र असं म्हणजे म्हणताय की मी सांगितलं ना, राष्ट्रवादीच्या जन्मापासून झालं ते. कोणाचं काय बोलताय? याच्याबद्दल आज पत्रकार परिषद होते ना. राष्ट्रवादीच्या जन्मापासून राजकारण म्हटल्यानंतर या 3-4 दिवसात परत शिवाजी महाराजांच्या आणि त्यांच्यामध्ये घेऊन काहीतरी प्रश्न जातीचा ते बघा, जातीचं राजकारण करा. ऐतिहासिक संदर्भ असतो, इतिहासातले संदर्भ देणं, इतिहास काय आहे सांगणं, या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कळलं का? प्रश्न असा आहे की तुम्हाला मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल तर तुम्ही त्याच्या आधी जॉन बर्नार्ड शॉ वाचा. काही संबंध आहे काही केलं? मला असं वाटतं की ते जे खेळवलं जातंय त्यातनं महाराष्ट्र जागा व्हावं एवढंच फक्त मला त्यातनं सांगणं होतं. आणि
गेल्या 74 वर्षामध्ये आपण तेच राजकारण करतो आहोत, त्याच क्षेत्रामध्ये आहोत. त्याच्यामुळे आलेली आयुध, आपल्या हातामध्ये आलेली आयुध, याला आपण प्रगती मानू नये एवढाच फक्त त्या आध्यात्मिक मुलाखतीचा माझा उद्देश सांगण्याचा. 2000 तुम्ही जे सर्व निवडणुका सगळ्यात जास्त विद्यार्थी पुण्यामध्ये निर्माण होतात. आगामी पुणे महापालिकेची निवडणूक आहे, परराष्ट्रवादी नाही काय झालं, शनिवार वाडाही पुण्यातच आहे, लाल महालही पुण्यातच आहे आणि निवडणुका येऊ घातल्या पुण्यात. त्याचा काही संबंध नाही. 2012 तुमचे दौरे वाढलेत काही सगळ्या विषय प्रमुख येत नव्हतं तेव्हा काय येत नव्हतं, काय येत नव्हतं. पण पुणे महापालिकेत वेगळी भूमिका. माझं असं म्हणणं आहे की निवडणुका ज्यावेळेला येतील त्यावेळेला मला असं वाटतं आपण या गोष्टी पण 2 नाही आता निवडणुका येऊन ठेपल्यात ना, 22 यायला 4-8 महिन्यावरती निवडणुका आहे साहेब. आता काय तुमची पक्ष मांडणी ओपन 2012 ते 17 नाशिकमध्ये सत्ता मिळाली. काय माहिती आहे, चौथी लाट तुमची लाट 2012 ते 17 साली तुमची 2012 ते 17 मध्ये पुण्यामध्ये 29 नगरसेवक निवडून आले, विरोधी पक्ष. नाशिकमध्ये सत्ता मिळाली तेव्हा तुमची पण लाट होती. आता मधल्या काळात जी काही पिछाड झालेली आहे जागांच्या बाबतीत, नाशिक असेल, मुंबई असेल, पुणे असेल, तर आता 2022 साठी तुम्ही जे सुरू केले संघटनातून निवडणुका आणि संघटनेची बांधणी, याच्यावरती तुम्ही आता 5व्यांदा भेटताय पुण्यामध्ये. त्यामुळे प्लॅन काय आहे? पहिली गोष्ट म्हणजे गेली 1.5 वर्ष तुम्ही आम्ही सगळेच घरात आलो. तर त्या 1.5 वर्षापूर्वी सुरू झालं असतं, परंतु आता एका पॅन्डेमिक वगैरे अशा या गोष्टी आपल्यात होत्या. आज जे चित्र दिसतं तुम्हाला कधी 1.5 वर्षापूर्वी दिसलं असतं, त्याला माझं सतत येणं वाढलं असतं. आणि ती जी बांधणीच्या काही निवडणुका आणि काही इतर गोष्टी ज्या काही राहिल्या होत्या त्या पूर्ण करणं गरजेचं होतं. आणि त्याच्यामुळे आता 1.5 वर्षानंतर आता हे त्यांनी काय सांगितलं त्याप्रमाणे 8 महिन्यावरती निवडणूक आहे. त्याच्यामुळे मला आता लवकर करणं घाई करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मला यावं लागतं. तुमच्या शेजारच्या आसपासच्या लोकांचे चेहरे बघा कसे उल्लसित झाले, तुम्ही यायला लागले होते. मला तुमच्यात पण दिसतो. ब्रेक नंतर तुम्ही असं वारंवार म्हणताय की राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीपातीचं राजकारण वाढलं, मग भाजपमुळे आता संपूर्ण देशभरामध्ये हिंदुत्वाचं राजकारण वाढलं, असं नाही का वाटत? हिंदुत्वाचं राजकारण मी परत तुम्हाला सांगतो, हिंदुत्वाचं राजकारण होतं. तुम्ही माझी ती मुलाखत नीट बघा आणि मी तुम्हाला तीच गोष्ट सांगतोय की हे जे वातावरण असतं आणि वातावरण तयार केलं जातं, या 2 वेगवेगळ्या गोष्टी. सर्वसामान्यांना वाटणं आणि सर्वसामान्यांना वाटायला लावणं, या वेगवेगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे त्यातनं तुम्ही नीट शोधणं गरजेचं आहे की आजूबाजूला वातावरण आहे का आणि वातावरण वाटतं आहे असं वाटायला लावणं हे होत आहे. तर राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून जातीमध्ये द्वेष वाढला हा एक भाग झाला. पण मनसेची स्थापना जेव्हा झाली तेव्हा मनसेचा जो झेंडा होता तो बहुरंगी होता आणि सर्वसमावेशक तो आहे असं एक सांगितलं जात होतं. आता आपण आपला झेंडा ध्वज बदललेला आहे, तर हा बदल आपल्या भूमिकेमधला पण आहे का? लॉकडाऊन लागायच्या अगोदर माझं अधिवेशन झालं. त्या अधिवेशनाच्या वेळेला माझं भाषण झालं, तेव्हा मी सांगितलं होतं की हा जो झेंडा आहे पक्ष स्थापनेच्या वेळेला काय डोक्यामध्ये कळलं. तुम्हाला सगळं आणायचं होतं, कधी आणायचा हे सगळं चालू होतं आहे असं त्या लोकांना विचारलं. आणि मी एके दिवशी निर्णय घेतला की नाही, तो आणायचा आणि तो आणला. आणि त्याच्यानंतर मग हे सगळं आपलं पॅन्डेमिक या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. ही गोष्ट पहिल्यापासून डोक्यामध्ये होती. आणि एक तुम्हाला गोष्ट सांगतो, एका कडवट मराठी आणि अत्यंत कडवट हिंदुत्ववादी अशा घरामध्ये मला जन्म झाला. त्याच्यामुळे माझ्यावर झालेले संस्कार तेच आहे. ठीक आहे. तर नारायण राणे काल तीर्थावरती गेले.